नमस्कार. क्विक हिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सेराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मराठी माणसाला करोडपती होण्याचा मार्ग दाखवणारे अभिनेते आणि कोण होणार करोडपतीचे सादर करते सचिन खेडेकर आजचे आपले पाहुणे आहेत. दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजानं प्रेक्षकांच्या मनात त्यांनी खास स्थान निर्माण केलंय. गेल्या जवळपास 2-2.5 दशकांचा सिनेनाट्यसृष्टीतला त्यांचा प्रवास सुरू झाला जीवा सखा या सिनेमापासून. यानंतर फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडसोबतच तामिळ आणि तेलुगू सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. काकस्पर्श, लालबाग परळ, शिक्षणाचा आईचा घो या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्यात. आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये सचिन खेडेकर एकाच धाटणीच्या किंवा एकाच टाईपच्या भूमिकेत कधीच अडकले नाहीत. प्रत्येक सिनेमा आणि त्यातल्या वेगळ्या भूमिकेमुळे अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलंय. अभिनेता म्हणून यशस्वी इनिंगसोबत आता संवादक म्हणून सोनी मराठीवरच्या कोण होणार करोडपतीमधला त्यांचा अंदाज प्रेक्षकांना आवडतोय, भावतोय. अदबशीर बोलणं, टेन्स वातावरणामध्ये समोरच्या स्पर्धकाला दिलासा देणं आणि आशा निराशेच्या खेळात स्पर्धक, प्रेक्षक आणि कार्यक्रमाला एकाच धाग्यामध्ये घट्ट बांधून ठेवणं त्यांना नेमकं जमलंय. त्यामुळे त्यांचा आजवरचा अभिनय प्रवास आणि आत्ताची अँकर म्हणून असलेली जबाबदारी याविषयी आपण त्यांना बोलतं करूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सचिनजी, खरं तर असं आहे की पद्धत अशी आहे की तुम्ही प्रश्न विचारायचे आणि पैसे द्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण रोल बदलूया. तुम्ही प्रश्न विचारा आणि इथं पैसे वाटायला सुरुवात करा. आपल्याला तसा कट्टा करायला काही हरकत नाही. करूया तसं? नाही, अगदी काहीच हरकत नाही. म्हणजे ते आपण त्याच्यासारखे ना की नवीन नवीन अवसान आणायचं, अशी अवसानं मी अनेक वर्ष आणलेली आहेत. हेही अवसान आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की कट्ट्यामध्ये प्रश्न विचारल्यानंतर पाहुण्यांची तारांबळ पाहण्यापेक्षा आता असंही होऊ शकतं की पाहुण्यांनीच प्रश्न विचारलेत आणि जरा बघूयाच ह्यांचं काय होतंय असंही. तर हा दुसरा सीझन आहे तुझा. काय म्हणजे यामध्ये खूप वेगळा सचिन खेडेकर आम्हाला बघायला मिळतोय. काय नेमकं असं झालंय की ह्या शोमध्ये वेगळा दिसतोय सचिन? बहुधा माझ्या अधिक लक्षात आले असं म्हणूया. कारण काय झालं, पहिला सीझन आणि दुसरा सीझन, हा तिसरा सीझन आहे माझ्या वाट्याला आलेला. आणि पहिल्या 2 सीझनमध्ये असं होतं की मराठीत पहिल्यांदाच हा कार्यक्रम येणार आहे. मग अमिताभ बच्चन यांच्या नावाने ह्या कार्यक्रमाची भारतात ओळख आहे आणि आजवर 120 भाषांमध्ये तो झालेला आहे. इतके त्याचे व्हर्जन्स झालेत. ह्याचं एवढं दडपण मनावर होतं की त्या पहिल्या 2 सीझनमध्ये आत्तासुद्धा पाहताना, म्हणजे मागे वळून पाहताना, आत्ताच्या इंडक्शनच्या वेळेला की रेफरन्स म्हणून मागचे काही पाहणं झालं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जोवर हा माझा कार्यक्रम आहे आणि ही माझी जागा आहे आणि मी आता क्विज मास्टर आहे आणि मला ह्यांची कथा देखील जाणून घ्यायची आहे, हे सगळं मी आत्मसात करत नाही तोवर हे काही खरं नाही असं ह्या वेळेला माझ्या मनाने घेतलं होतं. आणि खरं सोनी मराठीची टीम आणि त्यांचा काय क्रिएटिव्ह सगळं आयडिएशन वगैरे होतं ते त्याभोवतीच खरं तर झालं होतं. आणि आम्ही तालमी करून किंवा त्याचा एक असा झोळ यावा की ही ओन्स इट, तर त्याकरताचा प्रयत्न आहे. आणि आत्ता प्रेक्षकांची रिॲक्शन पाहून काही अंशी त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहे. कारण म्हणजे सगळेजण कौन बनेगा करोडपती म्हटलं की ते अमिताभ आणि अमिताभचं समोरच्या स्पर्धकाला हलकं करणं, त्याला मोकळं करणं, तर हे ह्या केपेला खूप छान म्हणजे तुझ्याही शोमध्ये ते साधलेलं दिसतंय. कोणता असा प्रसंग वाटतो तुला की म्हणजे तो फार चॅलेंजिंग होता, हलकं करता आलं, त्याच्यामध्ये इमोशनली इन्व्हॉल्व झाला होता आणि काहीतरी नंतर हे झालं? असे खरं आत्तापर्यंत सुद्धा, म्हणजे आम्ही 2-3 आठवड्याचं जे आत्ता टेलिकास्ट झालं आहे त्याच्यामध्ये मी साधारणतः 20 स्पर्धक हॉट सीटवर बसले. प्रत्येकाची वेगळी गोष्ट होती, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं होतं, स्वप्न होती. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महामारीनं आपण सगळेच
अगदी दडपणाखाली राहिलो, त्याची एक खूप मोठी सावली ह्या सगळ्या स्पर्धकांवर होती. आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या मनाची अवस्था जाणून घेणं हा एक महत्त्वाचा भाग होता. याचं कारण असं की अत्यंत मेहनतीने, म्हणजे आपण असं म्हणतो ना की सोर्सिंग कंटेस्टंट्स, याचा एक 4-4.5 महिन्याचा प्रवास आहे. आणि ती 6.5 लाख मिस्ड कॉल्स, त्याच्यातनं पुढं आलेली ही 200 मंडळी, म्हणजे ही जी सगळी स्क्रुटिनी आहे, त्यांच्या GK टेस्ट, त्यांचे झूमचे इंटरव्ह्यूज, आणि हे सगळं करून आल्यानंतर जर त्या दडपणाखालीच जर खचला स्पर्धक आणि 4 प्रश्नांच्या वरती गेलेच नाहीत त्या दडपणाने आणि त्या सगळ्या ऐकून माहोल पाहून, तर मग खूपच पंचायत होऊ शकते. आणि ही दरवेळेला होऊ शकते, म्हणजे ही काय ह्या सीझनची गोष्ट आहे असं नाही. तर ह्या वेळेला खरं तर त्यांना मानसिक दिलासा देण्याची एक खूप मोठी जबाबदारी होती. म्हणजे अगदी साधं उदाहरण, आमच्याकडे MBBSच्या पहिल्या वर्षाला आलेली मुलगी होती वावदाने, आणि तिची आई कष्टकरी, आणि मुलीला मार्क मिळाले, ती आता एकटी राहते, तिने हे सगळं मिळवलं. ती 12.5 लाखमध्ये खुर्चीत उड्या मारत होती आणि तिनं खेळ सोडला. तर मी तिला म्हटलं की तू खेळ सोडलास तरी तू इतकी, नाही मला माझं कर्जच 10 लाखाचं होतं आणि मी ते फिटलं हेच मला. बरं, ती जेव्हा आली तेव्हा ती अशी प्रत्येक प्रश्न पुटपुटायची की इथे उतरणारे हे पर्याय ए, असं ना प्रत्येक प्रश्न बोलून पाहायची. तर मी म्हटलं की म्हणजे शी वॉज, म्हणजे आपण म्हणतो ना ती कुठल्या कुठल्या मानसिक पातळ्यांवरती ती होती हे खरं तर लक्षात आलं बोलताना. आणि मला तिला धीरही द्यायचा होता, मला तिची ती कंडिशनही लक्षात येत होती, तिनं खेळावं अशी इच्छा होती. असा एक तिचा काय प्रवास असेल त्या सगळ्या प्रवासातनं मी देखील गेलो. म्हणजे अगदी मरीन इंजिनियर आमच्याकडे आले होते, ते म्हणले की अहो मराठी माणसं स्थलांतराला घाबरतात, मी माझं घर कुटुंब वगैरे असा, आणि मरीन इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रात कोणी जात नाही. तर मी ते मुजुमदार सरांचं आमच्या उदाहरण सांगितलं होतं की आपल्याकडे काय होतं, मराठी माणसांनी डोक्यावरती बर्फ ठेवलं पाहिजे, जिभेवर साखर ठेवली पाहिजे आणि त्याची स्थलांतराची तयारी पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर मराठी माणसामध्ये आल्या तर त्याला काही शक्य आहे. तर म्हणजे ती एक कोणाची तरी मानसिक अवस्था जाणून घेण्यापासून ते एखाद्याचं असं म्हणणं की अहो मराठी माणसं त्यामुळेच मागे राहिली इथपर्यंत, आणि तर इतकी विविधता त्या समोरच्या ह्याच्यात होती. आणि मला खरंच असं वाटतं, हे मी म्हणूनही पाहिलं एकदा, की मी खरं सांगू का, हा देखील एक परफॉर्मन्सच आहे. म्हणजे आपण किती ते अँकरिंग म्हटलं किंवा आज आपलं एक व्यक्तिमत्व तिथे आहे आणि ते प्रश्न विचारणारे आणि पर्याय सांगणारे, ह्या पलीकडे जाऊन त्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकणं, त्या प्रत्येकाची वेदना किंवा त्यांचा आनंद माझ्या देखील चेहऱ्यावर येणं, आणि तो त्या वेळेला तितका मनापासून भावणं किंवा न भावणं, हे सगळंच जर चेहऱ्यावर येणार असेल तर हा देखील एक परफॉर्मन्स. पण जेव्हा ते प्रश्नोत्तर सुरू असतात तेव्हा तू स्वतःही खेळत असतोस त्याच्याबरोबर, त्या प्रश्नांबरोबर? आपल्याला ती उत्तरं माहिती असतात, किती नाही म्हणजे पद्धत म्हणून होस्टला मी फक्त तालीम प्रश्न आणि पर्यायांची करतो, याचं उत्तर ते मला सांगत नाहीत. म्हणजे सांगत नाही, माझ्या बुद्धीनं जी मला माहिती आहेत ती माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की तू आपल्या कितीपर्यंत गेलेला आहेस जिंकत? आपला मी खरं सांगू का की 7व्या-8व्या प्रश्नानंतर तो घाट जरा अवघड होत जातो. म्हणजे अगदी साधा प्रश्न, आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाची माझ्या असं लक्षात आलंय की साधारण उत्तरं माहिती असतात. जरासा जवळचा पर्याय असेल ना तर अरे हे होतं का हे होतं, असं होतंच. तो परवाचा 50 लाखाचा प्रश्न होता, त्याचं उत्तर माहिती होतं तुला? नाही, मला नव्हतं माहीत. मग तू काय केलं असतं? नाही, मीही सोडलाच असता खेळ. म्हणजे 25 लाख मिळाल्यानंतर त्या मुलांनी, प्रदीप जायभाई यांनी खेळला बुवा प्रश्न तो.
नाही, याच्या संदर्भातच मला विचारायचं आहे, जेव्हा समोरचा स्पर्धक उत्तर देत असतो किंवा तुम्ही त्याला जेव्हा प्रश्न विचारता, तर त्या तुम्हाला असं कधी झालं का, अरे ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे तर मी त्याला सांगू का, किंवा त्याला कसं सुचवू? नाही असं होत नाही. नाहीतर मग त्याचा उद्देशच सगळा फसतो. म्हणजे माझ्याकडे आत्म इच्छा असली तरी माझ्या चेहऱ्यावर ते येऊ द्यायचं नाही, अशी परीक्षा असते. आणि मी खरं सांगू का, म्हणजे माणूस म्हणून किंवा सचिन खेडेकर म्हणून माझी अशी इच्छा असते की ह्यांनी अधिकाधिक रक्कम जिंकावी. म्हणजे अनेक कारणांसाठी की मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि ते स्पर्धा परीक्षा कदाचित दूर आहे, पण ही आत्ता इथं जी स्पर्धा आहे त्या परीक्षेत जर तू आलास तर तिथे तुला आणखीन असा माझा पूर्ण हेतू असतो. आणि पण म्हणजे त्यामध्ये मला असं कधी कधी वाटतं की मी फशी देखील पाडतो त्यांना, की तुम्ही, आणि मी 3-3दा असं म्हणतो की खात्री असायला हवी, नाहीतर लाईफलाईन उपलब्ध आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण अनेक वेळेला मला असं होतं की मी बहुधा इतकी हवा भरली आहे की असं मला बरेच वेळा वाटत आलंय. नाही, पण म्हणजे तिथं असताना तू चॅनलच्या बाजूने असतो का प्रेक्षकांच्या बाजूने असतो? मी प्रेक्षकांच्या बाजूने असतो. चॅनलचं काय व्हायचं ते होऊ दे, किती द्यायला लागतील पैसे तेवढे द्यायला लागत आहेत त्यांना. नाही, आणि चॅनलमध्ये ती जबाबदारी असते की ते असे प्रश्न प्रत्येक प्रोफाईलचे वेगळे वेगळे काढून थोडं खेळा थोडं पाडा अशा तऱ्हेचे ते प्रश्न असतात आणि ते कठीण होतच जातात. म्हणजे आज डिफिकल्टी लेवल ऑफ काय 6:40, 12:50, 25 ही खरंच खूप म्हणजे तुम्हाला माहिती, हो तुम्हाला माहिती असायलाच हवं. नाही तर ते मल्टीटास्किंगचा ह्याच्यामध्ये किती भाग आहे, म्हणजे या कार्यक्रमाचं अँकरिंग करताना? कारण हे काय फक्त बसले अँकरिंग केले असं नाही आहे, तो लाईव्ह शो आहे एक प्रकारे. कानात अनेकदा इन्स्ट्रक्शन्स येत असतील आणि आपल्याला माहिती आहे की समोरच्याचं उत्तर चुकतंय ह्याची कल्पना असते थोडीफार कधी कधी, आणि ते त्याला, आणि तो चुकीचंच उत्तर बरोबर आहे म्हणून सांगतोय, तरीही आपल्या चेहऱ्यावरती ते दिसू न देता तो कार्यक्रम पुढे नेणं किती मल्टीटास्किंग आहे सगळ्यामध्ये अँकर म्हणून? नाही, ह्याच्यामध्ये मल्टीटास्किंग आहे. आणि दिवसाचे आम्ही 2 भाग करतो एका वेळेला. तर संध्याकाळपर्यंत असं वाटतं की आमचा एक संगीतकार मित्र एक शीघ्र जोक करणारे लोक नसतात का प्रत्येक शब्दाला, त्यांना असं म्हणायचं की डोक्यामध्ये ना एक वायरिंग असतं आणि ते असं खूप वेळा चकतीचं गरगर जोरात फिरली तर आतमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं वगैरे. तसं फिलिंग मला येतं. याचं कारण असं की तो सगळा जो टेक्निकल भाग आहे, म्हणजे कृपया याची नोंद घ्यावी, नंतर टिंग ते वाजणार आहे, त्याच्यानंतर 2 पर्याय गेल्यानंतर 20च सेकंद तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, किंवा ह्यामध्ये मी नियम सांगताना पहिला ते दुसरा त्याच्या प्रत्येकाबरोबर ग्राफिक जातं. आता सुरू करूया ह्यांच्याबरोबर कोण होणार करोडपती, त्यानंतर ती क्रेन खाली येते, त्याच्याबरोबर म्युझिक वाजतं. हे सगळं इतकं ऑटोमेटेड आहे की त्या प्रत्येकाचं भान राखत, समोरच्याचं मन राखत, क्विज मास्टरची एक भूमिका करत, कानातल्यांच्या आरडाओरड्याला अत्यंत शांत चेहरा ठेवून समोर बघणं, ही सगळी खरं तारेवरची कसरत आहे. पण म्हणजे मला तर वाटतं की अभिनयाचा कस जेव्हा समोरचा चुकीचं उत्तर देतोय हे माहिती असताना त्याच्याबद्दलची काळजी चेहऱ्यावर येऊ न देणं, आणि समोरचा बरोबर आहे तर अरे तू आता जिंकतोयस याचा आनंद चेहऱ्यावर न येऊ देणं, हे बहुतेक. हो, आणि शिवाय ते असंही माझ्या कानात म्हणतात, सर जरा होल्ड करा, म्हणजे आता दिलेलं उत्तर बरोबर आहे पण खूप आढेवेढे घेऊन मला सांगायचं आहे किंवा नाही सांगायचं आहे, तर सर जरा होल्ड करा, मग काहीतरी तुम्ही याचं उत्तर दिलं. असं तो जो सगळा इम्प्रोव्हायझेशनचा भाग आहे त्याच्यामध्ये खूप गंमत आहे. नाही, म्हणजे आपल्याकडे असं होतं की ह्यांनी उत्तर आत्ता जे दिलंय हे बरोबर आहे, आणि मी जर आत्ता असं म्हटलं की आणि कम्प्युटर लॉक झाल्यानंतर मला दिसलं की हो बरोबर आहे, आता हे बरोबर आहे, हे आता मला याला सांगायचं आहे की तू 6,40,000 रुपये जिंकलेस, तर मी त्या उत्तराकडे बघून दोन लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध होत्या, तरीसुद्धा तुम्ही ह्या 4ही पर्यायांचा विचार केला होता, असं म्हणून तो
एका वेगवेगळ्या जंगलात मी त्यांना त्याचे ठोके चुकवायचे. पण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये म्हणजे त्याचा चेहरा अगदी गंभीर 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 होत जातो. त्याला असं वाटतं की आई ग मी सोडायला हवा होता खेळ हे ते. आणि त्यानंतर उत्तर बरोबर आहे. नंतर त्याचा उजळलेला चेहरा हा एक अतीव आनंदाचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण प्रश्न आणि उत्तरं खेळतोय खरं तर म्हणजे हा मी प्रश्न विचारला हे 4 पर्याय ह्याचं उत्तर म्हणजे मूळ त्या कार्यक्रमाचा गाभा हे अचूक उत्तराची अपेक्षा हाच आहे. पण त्यावेळेला हा खेळ आणखीन अधिक रंजक ज्ञानापलीकडे जाऊन ह्या समोरच्याच्या कथेशी ह्याची सांगड कशी घालता येईल याचा देखील आहे. म्हणजे आज ज्या सगळ्या स्थित्यंतरांमधनं प्रयत्नांनंतर तो या हॉट सीटवर आलेला आहे हा तर खेळासाठीची मेहनत झाली. पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात आणखीनही म्हणजे मी नुसताच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला म्हणजे माझी करोडपतीची तयारी झाली असा अर्थ नाही आहे. म्हणजे खरं तर आयुष्यभर अगदी नित्यनेमानं रोज वर्तमानपत्र वाचलेलं असेल तरीसुद्धा हा खेळ एखाद वेळेला खेळता येऊ शकतो. आणि त्या सगळ्या प्रवासाचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर असतं. म्हणजे की मी गेली 10 वर्ष प्रयत्न करतोय आणि आज मी इथं आलो आहे. तर खरं तर तो खेळ तो प्रत्येक स्पर्धकच बनवतो. म्हणजे आम्ही निमित्त मात्र होतो काही एका वेळाने. आता आम्ही ते चौकटीतलं शूटिंग पाहतो म्हणजे 50 मिनिटाचं 40 मिनिटाचं. त्याच्या पलीकडे काय होतं की एखादा स्पर्धक आता जिंकलाय 50 लाख जिंकलाय 1 कोटी जिंकले आहेत तसे स्पर्धक किंवा एखादा जसं की 50 लाखावरनं थेट 3-20 वर आला त्याची एक ती 5-10 सेकंदाची रिॲक्शन मिळते पण शो मस्ट गो ऑन शो पुढे चालू असतो. नंतर काय होतं शोच्या अर्थात तुम्ही भेटत असाल बोलत असाल. हां म्हणजे आपण काय म्हणतो त्याला की त्या खेळापुरतंच खरं तर ती माणसं दिसतात. त्यानंतर म्हणजे त्यांना ते बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या स्वप्नपूर्तीचा जो भाग आहे त्याचे काही आम्ही सहभागी नसतो. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आज त्यांनी खेळताना काय बाजी लावली आणि कशातून ती माणसं गेली. म्हणजे आता समजा रवींद्र चौधरी म्हणून रिटायर्ड पोलीस ऑफिसर ज्यांचं व्यक्तिमत्व इतकं कमाल होतं मला वाटतं 25 लाख जिंकले ते पोलीस सर्व्हिसमधनं रिटायर झाले वायरलेस डिपार्टमेंटमध्ये होते. आणि त्यांच्या पत्नी किंडरगार्टन किलबिल चालवतात लहान मुलांचं. आणि ते असं म्हणले की मी त्यांना मदत करतो. म्हणजे आता एक पोलीस माणूस ते किंडरगार्टनमध्ये त्या किलबिलमध्ये पत्नीला मदत करतात. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी आता जी रक्कम मिळेल त्यातून मला ज्येष्ठ माणसांसाठी एक ओल्ड एज होम सुरू करायचं आहे आणि किलबिल आणि ओल्ड एज होम असं एकत्र मला करायचं आहे. तर मला असं वाटतं की हा समोर बसलेला माणूस ह्याच्या सगळ्या त्या कल्पना विश्वात मी देखील रमून जातो. म्हणजे माझी बायको हल्ली असं म्हणत असते की किती व्हॅल्यू ॲडिशन आहे तुझ्या आयुष्याला ह्याच्यात की अनेक गोष्टी. आणि मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं की आपल्याला असं वाटत राहतं की नट म्हणून सामान्य माणसांशी आमचा काय रोजचाच संपर्क आहे. पण तसं अजिबात नसतं. आपण आपल्याच मंडळींना भेटत असतो आणि त्याच वर्तुळात फिरत असतो. पण ही एक खूप मोठी उपलब्धी आहे की ह्या सगळ्यांच्या आयुष्यक्रमातून त्या थोडक्या वेळापुरतं का होईना पण मी जात राहतो. आणि मला आता अजूनही असं वाटतं की तू म्हणलीस तसं की त्यानंतर त्यांचं काय होतं हा खरं तर त्यांच्या आयुष्यात त्यांना माझी आठवण राहत असेल असंही मला त्याच्यामध्ये असंही करता येऊ शकतं की तुम्ही जेव्हा तू येऊन स्पर्धक बसतो तेव्हा त्याची एक छोटी एव्ही चालती. हो. तर तसं पैसे मिळाल्यानंतर जे काही त्यांच्या आयुष्यात बदल झालेला आहे त्याची एक एव्ही करून की अरे ह्याचं म्हणजे त्यांच्या आयुष्याला म्हणजे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देण्यामध्ये तुझं योगदान या कार्यक्रमाच्यामुळे असणार आहे जे खूप आनंददायी आणखीन समाधान देणारं असं खरंच. हो म्हणजे अशी सुप्त इच्छा मलाही आहे की यांचं काय झालं ते
खरं तर जाणून घ्यावं. असं कधी घडलंय का की शो छान रंगत चाललाय आणि प्रेक्षक स्पर्धक जो आहेत त्यांच्यातला आणि तुमच्यातला संवाद खूप छान पद्धतीनं सुरू आहे आणि शो उठत चाललाय, पण अशा वेळी काही ठराविक प्रश्नांची उत्तरं दिली, ठराविक रक्कम जिंकली आणि त्यानंतर तो स्पर्धक जो आहे तो थांबण्याचा निर्णय घेतो आणि तुम्हाला व्यक्तिशः असं वाटतं की त्यांनी थांबू नये, त्यांनी अजून खेळावं, तर अशा वेळी कन्व्हिन्स करण्याची कधी वेळ येते का किंवा आली आहे का तुमच्यावर तशी? नाही, मला नेहमी असं वाटत राहिलं की आपण असं म्हणतो ना की डिझर्विंग आहे, म्हणजे जर स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर या सगळ्या विवंचनांमधनं हा जर निघाला तर खूप छान होईल, म्हणजे आपण खेळण्याचा हेतू पूर्ण होईल. पण त्यावेळेला अशी इच्छा असते की तू खेळलं पाहिजेस, पण मी म्हटलं तसं की मला कोणाला फशी देखील पाडायचं नसतं की नाही, तू अजूनही चारही पर्यायांचा विचार कर, काही आठवतंय का, काय मनात चाललंय सांग. आता ते काय मनात चाललंय सांग हे मी म्हणताना माझ्या चेहऱ्यावर धोका असतो, माहिती आहे ना, की कदाचित इफ ही रीड्स मी वेल ही वूड प्रॉबब्ली, कारण असे अनेक स्पर्धक असतात की जे नाही मला बी वाटतंय असं करून माझ्याकडे बघतात की मला बी वाटतंय म्हटल्यावर ह्याच्या चेहऱ्यावर काय येतंय, म्हणजे असंही म्हणजे ती माणसं मलाही ताडत असतात की यांच्या चेहऱ्यावर काय येतंय ए. पण मला असं वाटतं की आय शुड नॉट बी अ गिव्ह अवे इन दिस. पण हे सगळं सुरू असताना तुला उत्तर माहिती असतं? नाही, त्यावेळेला नसतं. नाही. कम्प्युटर लॉक म्हणजे मी हे झाल्याशिवाय असं आहे की जर कुणी हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला हे गाईड म्हणून जर वापरणार असेल, त्या कार्यक्रमात पार्टिसिपेट होताना की सचिन खेडेकर नेमका काय विचार करत असतात आणि त्यांच्याकडे आपण बघावं का, तर त्याच्यासाठी म्हणून मी विचारलं की त्यावेळेला सचिन खेडेकरांना माहिती पुढल्या नसतं. स्पर्धकांसाठी 21 अपेक्षित असं म्हणून जर कुणी ह्या कार्यक्रमाकडे बघेल तर त्यावेळेला तुला माहिती नसतं. नाही, मला अगदी माहिती म्हणजे नसतं. जनरल नॉलेजच्या जोरावर नाही, माहिती म्हणजे असेल, मला माझ्या पण- ज्ञानाने जे माहिती असतं ते माहिती असतं की बहुधा हे असावं, असा एक मला अंदाज असतो. पण कम्प्युटर लॉक झाल्याशिवाय ते हिरवं होत नाही, काय ए उत्तर असेल किंवा बी आणि किंवा ते लाल होत म्हणजे तुला नाही. आधी मध्ये वाटलं की आपण एकदा फार उत्सुकता म्हणून आपण बघून घेऊ आपलं उत्तर, तर असं नाही 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 असं नाही होत. आणि त्याच वेळेला खरं तर तो कम्प्युटर लॉक झाला म्हणजे ते जे काय क्वेश्चन आहे किंवा ते जे बनवणं आहे प्रत्येकाच्या प्रोफाईलनुसार, म्हणजे एका शेतकऱ्याचा प्रश्न IIT इंजिनियरला येत नाही, तर तो जो 15 प्रश्नांचा स्टॅक आहे तो तिथे उपस्थित असलेल्या फास्टेस्ट फिंगर फर्स्टमधल्या एक तर त्या 10पैकी कोण हॉट सीटला येणार आहे याची देखील कल्पना नसते. त्यामुळे ते खूप एक स्पेशलाइज्ड हे आहे जे सिद्धार्थ बाशूपासून चालत आलेलं आहे. आणि त्यावेळेला ते बनवलेले प्रश्न कोण येणार आहे ह्याची खात्री नसताना एक असा की ह्यांचा प्रोफाईल हा आहे आणि ते इतक्या अभ्यासू वृत्तीनं बनवलेलं असतं की त्याचं प्रत्येक वेळेला उत्तर जर मला खरंच सांगितलं तर ते माझ्या चेहऱ्यावर येईल असं मलाही वाटतं. बरं, त्यांच्याकडे अशी पद्धतही नाही म्हणजे की द होस्ट शुड नो ऑल दी आन्सर्स. होस्ट विल नो दी आन्सर्स वन्स द कम्प्युटर इज लॉक्ड. आणि म्हणजे त्यांचं एक डिपार्टमेंट सोडलं तर बाकी सगळ्या PCR पासून सगळी जी माणसं असतात त्यांना तो कम्प्युटर लॉक झाल्याशिवाय उत्तर मिळत नाही. बरं, सगळ्यांच्या समोर खेळतो आम्ही, म्हणजे आज एक हॉट सीटवर असेल तर बाकीचे 9 खाली बसून ते पाहत असतात. त्यामुळे अशाच काही म्हणजे हल्ली रियालिटी शोजना जोडण्याचं ठरवलेलं आहे सगळ्यांनीच, पण त्यामुळे मी बहुतेक अधिक एक्सप्लेन करून हे सांगतोय की नाही पण माहिती असतं ना, म्हणजे त्यांनाही माहिती असतं ना. अहो नसतं माहीत. म्हणजे की मी असं केलं तर ए असं काही नसतं. नाही माहितीच नसतं. ॲक्च्युली मला म्हणजे आता आपण करोडपतीबद्दल बोलतोय त्याबरोबर त्याच्याशी संबंधितच पण तुमच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे. आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त चित्रपटात बघत आलो आहे, नंतर म्हणजे अगदी वेगवेगळ्या भाषांमधल्या सेटमॅक्सवर जे ट्रान्सलेट केलेले पिक्चर असतात त्यातही तुम्ही खूपदा दिसता. आणि आता परत छोट्या पडद्यावर येण्यामागचं म्हणजे कोरोना हे कारण आहे की कारण बरेच मोठे कलावंत गेल्या काही दिवसात छोट्या पडद्यावर येत आहेत आणि आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की चित्रपटगृह बंद आहेत, नाटकांना तर म्हणजे नाट्यगृह नाहीच, नाटकांना काही स्थानच दिलं जात नाही आहे या लॉकडाऊनच्या ह्याच्यात. तर तुमचा वैयक्तिक निर्णय त्या सगळ्यातनं आलेला आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 2 भाग आहेत या प्रश्नाचे. म्हणजे इतर माणसं ह्या पडद्याकडे का वळली आहेत किंवा
कावाळंसं वाटतंय हा एक. आणि Overall मला interest करोडपती, पण माझ्या दृष्टीने करोडपती हा माझ्या आयुष्यातलं खूप मोठं स्थित्यंतर किंवा पर्व आहे. ज्याचं कारण मी सांगितलं की नाहीतर त्यांना इतक्या जवळून पाहण्याची दुसरी संधी माझ्याकडं नाही. आणि ती त्या कार्यक्रमाची खूप मोठी उपलब्धी आहे. आणि मला प्रत्येक स्पर्धक आनंद देऊन जातो, दुःख देऊन जातो, हसवून जातो किंवा त्याची गोष्ट जाणून घेता येते. एखादं कॅरेक्टर म्हणून लक्षात राहतो एखादा माणूस. अशा खूप गोष्टी मला मिळवण्यासारख्या त्यात आहेत. आणि अर्थात कार्यक्रमाची गरिमा अमिताभ बच्चन यांच्या नावानं सुरू होते. त्यामुळे त्याचा एक आतून एक अतिशय अभिमान वाटत राहतो की मराठीमध्ये ह्या कार्यक्रमाची धुरा किंवा ही जबाबदारी माझ्यापर्यंत आली आहे. खूप असं कृतज्ञ वाटतं की कोणीतरी आपल्यावर हा विश्वास टाकला आहे. आणि हे तर हा कार्यक्रम स्पेशल आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने मी टेलिव्हिजन ॲक्टर आहे. म्हणजे माझी ओळख खरं तर प्रेक्षकांना की हे ह्या टी व्हीवरती ह्या सिरियलमध्ये होते, ह्या सिरियलमध्ये होते. म्हणजे मी त्या काळातल्या सिरियलमधलं आहे की जेव्हा सिरियलमधल्या नटांचा फोटो दाखवून सचिन खेडेकर अशी नटांची ओळख असायची. म्हणजे आता पात्रांच्या नावाने ओळखलं जातं ना, आणि नटांची नावंच येत नाहीत. म्हणजे निर्मात्यांची येतात, चॅनल प्रोड्युसर्सची येतात, सगळ्यांची येतात, पण नटांची नावं देण्याची आता पद्धत नाही. तर मी बहुधा त्या पिढीचं आहे की जेव्हा टेलिव्हिजन मालिकांमधल्या नटांची नावं दिली जात होती. तर त्यामुळे हा चेहरा आणि ह्याचं हे नाव, ही ओळख मला ह्या माध्यमांनी मिळवून दिलेली आहे. आणि माझं खूप आवडतं माध्यम आहे. ह्याचं कारण असं की तो माणूस, मी जसं आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यांकडे बघून असं वाटतं की हे रोजच येतात नाही का आमच्या घरी. इतकी जी जवळनं ओळख असते तशी ओळख सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये होत नाही. म्हणजे आमच्याकडे विनय आपटे म्हणायचं तसं की एक 6 फुटाचा माणूस आहे, तो सिनेमामध्ये 60 फुटाचा होतो आणि टी व्हीवरती 6 इंचाचा होतो. तर लक्षात ती प्रतिमा राहते. हा घरचाच वाटतो. तर तसा तो फरक आहे. आणि तर माझ्या दृष्टीने हे खूप माझ्या आवडीचं माध्यम होतं. आणि त्यानंतर मग एक क्षण असा आला होता की आवर्जून असं ठरवलं गेलं की आता परत इथे करायचं नाही. आता आपण अधिक प्रेक्षक आपलं काम बघतील असं माध्यम आहे, समजा सिनेमा, आणि याकडे आपण गेलं पाहिजे असं एक मनाने घेतलं होतं. आणि नंतर इथे कधी येणं झालं नाही. मग मी करोडपतीच्या निमित्तानं 13-14 मध्ये आम्ही पहिला सीझन केला तेव्हा. आणि आता पुन्हा या इथे. आता जो तुमचा दुसरा प्रश्न आहे OTT प्लॅटफॉर्म्सचा आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे येण्याचा, तो म्हणजे त्यात हे उत्तर आलं की माझ्या आवडीचं माध्यम आहे. आणि आता ह्या करोनाच्या काळामध्ये खरं तर हे अधिक प्रकर्षाने जाणवलं आहे की आता माणसं जर थिएटरपर्यंत जाणार नसतील तर आपण माणसांपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे आज IPLचा अख्खा सीझन, म्हणजे क्रिकेटर्स मॅच खेळत राहिले आणि स्टेडियममध्ये एकही माणूस नव्हता, आणि तरीसुद्धा कोट्यावधी लोकांनी ते पाहिलं. आणि मला असं अजूनही वाटतं की आपण आता नाटक घडवलं पाहिजे थिएटरमध्ये. आणि IPL सारखं आजचा प्रयोग दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिरला नटमंडळी गेली आहेत, प्रेक्षक आलेले नाहीत, रिकामं आहे, आणि त्याच वेळेला हा प्रयोग आपण कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर दाखवला आहे. जर मॅच पाहू शकतात तर नाटकही पाहू शकतील, असंही मला वाटलं. किंवा आता OTT प्लॅटफॉर्ममध्ये एक दुसरी मोठी अतिशय छान गोष्ट अशी आहे की आता भाषेपलीकडे तो कॉन्टेंट गेला आहे. म्हणजे आज नेटफ्लिक्सला एखादा मराठी सिनेमा अनेक भाषांमध्ये डब होऊन मेक्सिकोतल्या माणसाची रिॲक्शन आपल्याला मराठी सिनेमाला येऊ शकते. म्हणजे मी जर नार्कोस मेक्सिको बघतोय तर कोणीतरी माझा फायर ब्रँड नावाचा सिनेमा मेक्सिकोमधला भारतीय नाही, मेक्सिकोमधला मेक्सिकन माणूस पाहतो आहे. हा जो भाग आहे हा आता म्हणजे फार गमतीशीर आहे. म्हणजे आम्ही हिमालयात गेलो होतो, आमचे मित्र वसंत लिमये यांच्याबरोबर अन्नपूर्णाला. आणि अन्नपूर्णा चढत असताना आमच्याबरोबर एक नेपाळी सामान घेऊन चालायचा, आणि तो असं माझ्याकडे बघून म्हणाला, मैंने तुम्हारा पिक्चर देखा है. तर म्हटलं रे तुमने कैसा देखा है. तर तो म्हणाला नाही वो नेपाली में हमारा इधर आया. तर म्हटलं काय म्हणतोस काय.
म्हणजे आज मी एक मराठी नट आहे, मी एका तेलुगू सिनेमात काम केलं आहे, तो चॅनलवरती हिंदी डब करून आला आहे, तो त्याच्या देशात नेपाळी डब करून दाखवला आहे. म्हणजे आता माझा प्रवास त्या भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो कितीतरी पुढे गेला आहे. म्हणजे हा मीच होतो जो असं म्हणतो ना, मी माझी भाषा, त्या भाषेबद्दल माझा सगळा राग हे ते, हा मीच आहे ज्याला आता असं वाटतंय की आपण आता भाषेपलीकडे जाण्याची गरज आहे आणि आपण गेलोय. नाही, हा प्रवास जो आहे म्हणजे हा फारच इंटरेस्टिंग उदाहरण सांगितलं, पण हा प्रवास जो आहे तो खूप ठरवून झाला तुझ्या बाबतीमध्ये? नाही, खरं असं मागे वळून पाहताना असं सांगण्याचं मोह होतं, हो हो हे सगळं ठरवलं होतं मी, पण हे काही खरं नाही. म्हणजे हे मी मान्य करतो की समोर आलेल्या समजा काय 4 संधी आहेत, तर त्यातली आत्ता कुठली निवडावी. म्हणजे आता खरं तर जे काही माझं व्यक्तिमत्व किंवा जी काही माझी दौड आहे ती माझ्या निवडीपुरतीच खरं तर मर्यादित आहे. म्हणजे हे मी खूप आधी जाणलं आहे की नट म्हणून मी काही घडवू शकत नाही. एखादा त्याच्यासाठी लेखक आणि दिग्दर्शकाची जरूर आहे. म्हणजे कुठलाही नट स्वयंभू नसतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मला सतत असं वाटतं की मला वेगळ्या प्रकाशात कोण पाहू शकतं तेच काम आत्ता आपल्याला निवडायला हवं आहे. माझ्यावरती सोडलं तर मी पुन्हा पुन्हा तेच काम, ज्याला लोकप्रियता मिळाली आहे, ज्याचा एक ठरलेला वर्ग आहे, ज्यांना हे काम आवडणारच आहे, तेच काम माझ्याकडनं होईल. पण तसं नको वाटतं, वेगळंच करावं असं वाटतं हो. दर खेपेला. हे जे सगळं आहे तर ह्याची सुरुवात जी आहे, म्हणजे नवीन काहीतरी आलं ते आव्हान म्हणून समजा आलं तर ते आव्हान घ्यायचं आणि त्याच्यावर स्वार व्हायचं, याच पद्धतीनं तुझं करिअर जे आहे आत्तापर्यंतचं, म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचं ते असंच झालेलं आहे? नाही, असं मी आत्ता जितकं सांगितलं तितकं धाडसी देखील मी नाही आहे. म्हणजे मला शोभणारीच कामं मी आजवर केली आहेत. म्हणजे असं केलेलं नाही कधी की हे आता अगदीच काहीतरी गाणीच गातो आणि हे मी करून बघितलं नाही, मग ही विविधता वगैरे, असं मी असा धाडसी मी नाही आहे. म्हणजे अर्थात मला शोभणारीच कामं मी केली आहेत आणि कोणीतरी असं तुम्ही खूप वेळा केलं आहे. म्हणजे आता मी ज्या वयात आहे तिथे साधारणतः मला त्या वडिलांच्या भूमिका मिळतात. म्हणजे आता मी विनोदाने असं म्हटलं देखील आहे की बाप जन्म, मुरांबा आणि असे एकत्र आले माझे सिनेमा 2-3, कच्चा लिंबू, आणखीन तर त्यावेळेला खरं बापच होतो मी. तर मी नंतर विनोदाने असंही म्हणायचो की नाही, मी खूप बाप ॲक्टर असल्यामुळे मला एक बापाची कामं येत आहेत वगैरे. पण हे जरी खरं असलं तरी त्या प्रत्येक सिनेमातला बाप व्यक्तिमत्व म्हणून वेगळा आहे. आणि नाहीतर आपल्याकडे मराठी सिनेमामध्ये आईवडील शोषिक आहेत आणि मुलं कपटी आहेत, किंवा आईवडील वाईट आहेत आणि मुलं खूप चांगली आहेत, ह्या पलीकडे काही त्यात बदल घडत नाही. तर आपल्याकडे ज्येष्ठांकडे पाहण्याची एक आपली भूमिका झालेली आहे की हो ह्यांनी सहनच करत राहायचं आहे वगैरे. तसं आता जग नाही आहे ना. म्हणजे आज जी तरुण दिग्दर्शक मंडळी आहेत किंवा त्यांचे वडील जे आहेत ते कम्प्युटर सॅव्ही आहेत, ते 5 किलोमीटर धावतात रोज, ते पोहायला जातात, त्यांचं स्वतःचं खूप छान गाड्या बिड्या त्यांनी चालवल्या आहेत. आणि आता मी पबमध्ये जातो तर माझे बाबासुद्धा जात होते, अशा वयात आहेत. तर त्यांच्या दृष्टीने त्यांना आता त्या प्रतिमेचं ओझं नाही आहे. म्हणजे जे नट म्हणून माझ्या आधीच्या पिढीत, अरे विक्रम गोखले, डॉक्टर लागू, नाही आपण हे आपण सांभाळलं पाहिजे वगैरे, हा जो एक हे जे डोक्याशी हे होतं ते आत्ताच्या पिढीच्या डोक्यात नाही आहे. म्हणजे समजा तर ते इथनंच सुरू होतात. म्हणजे आता मी इथनं उडणाऱ्यावर, तसं आम्हाला उडायला मुभा नव्हती असं मला खूप वाटतं. त्यामुळे मला हल्ली नवीन कामं निवडताना त्या नवीन लेखकाला किंवा दिग्दर्शकाला आत्मसात करायला मजा येते सर. आणि खरंच आहे. पण हे खरं आहे, मी एकदा हे असं म्हटलं होतं राजीव की आता मी या क्षेत्रामध्ये आहे ना स्वतःच्या मनोरंजनासाठी आहे, लोकांच्या नाही. अच्छा, मोठं वाक्य. सर, तुम्ही आता म्हणालात की जनरली तुम्ही काय फार धाडसी नाही आहात, पण तुम्ही शिवाजीराजे भोसलेमधली भूमिका असेल किंवा श्याम बेनेगलांच्या संविधानमधली भूमिका असेल किंवा
अगदी सुभाषचंद्र बोसांची भूमिका तुम्ही साकारली. तर ह्या ज्या भूमिका होत्या हे प्रयोग धाडसी होते, कारण ही लोक चित्रपट ग्रहामध्ये साकारणं, लोकांच्या समोर जाणं, ह्या भूमिका घेऊन आपल्याला कसं स्वीकारलं जाईल कारण ह्या लार्जर दॅन लाईफ आपल्यासाठी ते एक आयडल्स आहेत आपल्या देशाचे. अगदी. तर ही चॅलेंजेस सुद्धा तुम्ही स्वीकारली. तर त्यावेळेला नेमका काय तुमचा विचार होता की ही आणि त्यावेळच्या काही घटना किंवा संदर्भ की जे तुम्हाला आत्ता आठवत आहेत, अशा काही किस्से त्यावेळेचे? श्यामबाबूंचा माझ्या आयुष्यात एक खूप मोठा परिणाम आहे, खूप मोठं स्थित्यंतर आहे. याचं कारण असं, त्यावेळेला जेव्हा तो सिनेमा बनवला जाणार होता किंवा त्याचं प्लॅनिंग होत होतं, तेव्हा खूप लोक ऑडिशन्स चालले आहेत, श्यामबाबूंच्या ऑफिसमध्ये लाईन लागली आहे वगैरे. आम्ही एक गुजराती सिनेमा करायला गेलो होतो बडोद्याला, आणि त्या सिनेमाचे कॅमेरामन राजन कोठारी होते. आणि राजन कोठारी, बरं तेव्हा माझी मिशी होती, आणि मराठी नटाला मिशी काढायला सांगणं म्हणजे, बरं मलाही असं वाटायचं की मिशीशिवाय म्हणजे हे कसं शक्य आहे. तर राजन कोठारींचं असं म्हणणं होतं, तू कधी असं मिशी काढली आहे का? तर म्हणलं नाही. का? तर म्हणे ते तू दिली पाहिजेस ऑडिशन, किंवा फोटो तरी काढले पाहिजेस. तर मी मुंबईला येऊन खरंच त्यांचं मनावर घेतलं, आणि मग मी मिशी काढली आणि चष्मा, आणि मग मी जगदीश माळी माझे मित्र आहेत, तर जगदीश माळीनं म्हटलं की माझ्याकडे महानायकची कॉपी होती, तर मी म्हटलं की असा फोटो माझा येईल का? तर त्यांनी त्या फोटोकडे बघितलं, माझ्याकडे एकदा बघितलं, आणि म्हटलं चल. मग आम्ही जेम्स ड्रेसवाल्याकडे गेलो. आम्ही ती ब्रीचर्सची पॅन्ट वगैरे विकत घेतली. रविवारी सकाळी जाऊन मी युनिफॉर्ममध्ये झोरॅस्ट्रियन बँक, फाउंटन वगैरे असे फोटो काढले त्यांनी माझे, आणि ते फोटो श्यामबाबूंकडे पोचले. म्हणजे तो राजनचं असं म्हणणं होतं की तू नको जाऊस, पण पाठवू फोटो वगैरे. आणि अगदी 10 मिनिटात त्यांनी मला फोन केला की व्हॉट इज युअर हाईट. तर मी काहीतरी म्हटलं 5'11" वगैरे, कम टू दी ऑफिस. आणि त्याच्यानंतरची जी 3 वर्ष आहेत, म्हणजे मी 3 वर्ष तेवढंच काम केलं. म्हणजे आपल्याकडे ज्या सुप्त इच्छा असतात ना नटाच्या मनातल्या, की आपल्या सगळ्या सीन्समध्ये मी पाहिजे, तर मी सगळ्या सीन्समध्ये होतो. नाही, माझा मेकअप असा खूप डिटेल्ड पाहिजे, म्हणजे प्रोस्थेटिक हे ते, रोज 1.5 तासाचा मेकअप विक्रम गायकवाड करायचे. नाही, मला असे खूप चांगले चांगले कपडे आणि हे तेही सगळं होतं. नाही, माझ्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. मग स्पीचवर काम झालं पाहिजे. मग ते इंग्लिश होतं. मग शहनाज पटेल मला इंग्लिश शिकवायच्या, आणि माय डॉटर, माय फादर, अँड देन गांधीजी थॉटेड माय प्लॅन्स. माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय आहे, आणि तर ते जे इंग्लिश आहे ते मला त्यांनी शिकवलं. तर हा जो एकाच फटक्यात सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या असा एक काळ होता. आणि त्याच्या आधी मी एक 16-17 वर्ष काम केलं होतं, आणि एक अशी गची बाधा झाली होती की मला सगळंच शक्य आहे, मला काही येत नाही असं नाहीच आहे ना. म्हणजे मी अशा नटांच्या, म्हणजे श्यामबाबू मला असं म्हणायचं की तर ती काहीतरी स्टेजवर अशी खाली बघून बोलायची सवय लागली होती. मग सतत लोकांना अगदी खाली मान घालून असंच बघायचं वगैरे. तर ते म्हटले की ही कोण तुला सवय लावते, हे काय नट म्हणून तुम्ही. तर मी असं म्हटलं की आता तो नेता असतो तो नेहमी आता इथून इथे पाहायचं आहे, तर आम्ही नाटकात असे इकडनं बघून परत इथे बघतात वगैरे अशी एक. तर ते म्हटले तू खाली काय बघतोस, आणि वाय डू यू सी इट, की दी बोस असं गेट असं आहे की हा माणूस, त्याच्यानंतर हा माणूस आहे, इतकं साधं आहे, आणि त्याचा एक इफेक्ट आहे. म्हणजे ते असं म्हणाले की मला काय होतं, अगदी काहीच येत नसेल त्याला मला शिकवता येतं, पण असे संस्कार झालेल्या माणसाला मला नाही शिकवता येत. असं म्हणून त्यांनी मला आधी एक मूळ, म्हणजे टिल इट बिकम्स युअर सेकंड कल्चर धिस कॅरेक्टर वी विल नॉट स्टार्ट शूटिंग, असं म्हणून मी 3 वर्ष तेवढंच करत होतो. आणि त्याचा एक खूप मोठा वेगळेपणा किंवा शिकण्याचा भाग असा होता की तिथे स्वतःला पाहताना, म्हणजे त्या सिनेमात स्वतःला पाहताना एक असं खूप की हा बदल माझ्यात घडू शकतो, आणि हा आजवर मी कधी करूनच पाहिला नाही, हे वाटणं किंवा हे कळणं हा खूप मोठा भाग होता. म्हणजे एखादा दिग्दर्शक एखाद्या गोष्टीचा केलेला अभ्यास, आणि म्हणजे समजा शमाय झैदी आणि अतुल तिवारीनी काहीतरी एवढं मोठं स्क्रिप्ट लिहिलं, 180 सीन्स होते त्याच्यामध्ये, आणि ते असं म्हणले की 35-38
पुस्तकं ह्याच्यासाठी रिफर केलेली आहेत ती सगळी तू वाचून काढ. तर श्यामबाबूंचं असं म्हणणं, रोज ऑफिसला आहे इथे बस आणि वाच. कारण आता सीन नंबर 12 आणि 13मध्ये 4 महिन्याचा कालावधी गेला आहे. त्यात काय घडलं होतं हे मला सांगावं लागू नये, इतकं सोपं आहे. तर ती सगळी पुस्तकं वाचून ते सगळं स्क्रिप्ट समोरच्याच्या डायलॉग सकट पाठ केल्यानंतर मला असं वाटलं की आता खरंच तयारी म्हणून किंवा प्रेप म्हणून काही राहिलेलं नाही, आता आपण शूटिंग सुरू केलं पाहिजे. तर जोवर मी त्या प्रत आलो नाही तोवर त्यांनी कामाला सुरुवात केली नाही. तर त्यामुळे त्या भूमिकेचा एक खूप दिवस राहील असा एक प्रभाव पडला. पण त्या प्रभावामागे एक खूप मोठं हे सुद्धा, म्हणजे आज केलेलं झटपट केलेलं काम ते उद्या देखील झटपटच विसरलं जातं आणि ते खरंच लक्षात राहत नाही. पण ते लक्षात राहिलं आणि माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला, हे खरं नमूद केलं पाहिजे. आणि तो सिनेमा आजही पाहताना किंवा डॉक्टर आंबेडकरांचं काम आम्ही संविधानमध्ये केलं होतं, तर त्याच्यामध्ये असं होतं की त्याच्यामध्ये ते जे स्क्रिप्ट होतं ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, आपली जी डॉक्टर आंबेडकरांची कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, आपल्याकडे आपलं संविधान 27 महिन्यांमध्ये बनवलं, तयार केलं आणि इम्प्लिमेंट केलं. म्हणजे आपल्या शेजारच्या देशामध्ये ते 1971 साली कार्यान्वित झालं आणि त्याची काय शक्ल उडाली ती आपण पाहतो. आपल्याकडे तो जो दस्तावेज आहे तो 300 कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेंबर्ससह एवढा मोठा दस्तावेज बनवला गेला आणि त्याचं जे स्क्रिप्ट होतं ते आज त्यावेळेला बोलल्या गेलेल्या गोष्टी त्याच माणसांनी सांगितल्या आणि त्याचा तो कंटेंट आहे. बरं, त्याचे निर्माते हमीद अन्सारी होते, आपले उपराष्ट्रपती, आणि त्यावेळेला ते बनवलं अशासाठी होतं की राज्यसभेच्या प्रत्येक नवीन मेंबरला तो DVDचा सेट मिळणार आहे, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याच्यामध्ये आम्ही 5 बिलं घेतली होती, आर्म्स ॲक्ट, मग विमेन्स बिल, रिझर्वेशन, त्याच्यामध्ये गांधी पॅक्ट देखील होतं, बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये कसा परत एकदा अथपासून अभ्यास झाला. तर ही जी तर हा जो भाग आहे आणि त्याची जी एक्साइटमेंट आहे ते काय होतं, नट म्हणून हे काम झालं आणि निघून गेलं असं होत नाही, त्यातले बऱ्याच अंशी आपल्याकडे राहतं. आणि आत्ता मगाशी सचिन तू उल्लेख केलास पार्ले टिळक शाळेचा, हे अभिनयाचं नंतर कुठं फॉर्मल शिक्षण वगैरे घेतलं तू? नाही, इच्छा फार होती, पण राष्ट्रीय नाट्यशाळा किंवा फिल्म इन्स्टिट्यूट ह्याबद्दल माहिती होईपर्यंत किंवा तिथलं कोणीतरी भेटेपर्यंत बराचसा काळ निघून गेला. आलास कसा, म्हणजे नाटक आणि ह्याच्यामध्ये या अभिनयाच्या विश्वामध्ये तुझं येणं कसं झालं? खरं सुरुवात नाटकाने झाली. म्हणजे स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक, एकांकिका स्पर्धा, असं आमच्याकडे लोकमान्य सेवा संघ, शेफाली विलेपार्ले म्हणून आमची संस्था होती. तर आम्ही असे छोटी नाटकं स्पर्धेची करायचो. ते इंटर कॉलेज होतं, मग स्टेट कॉम्पिटिशन होतं, मग विनय आपटेंनी आम्हाला अफलातून नावाच्या नाटकात घेतलं आणि आम्ही सगळेच एकत्र आलो. खरं तर महेश मांजरेकर, सुनील बर्वे, मी, अतुल परचुरे, राजा देशपांडे म्हणजे ऋषी देशपांडे, आम्ही सगळे त्या नाटकात होतो. आणि सगळ्यांचा एकत्रच प्रवास सुरू झाला. आणि मग एकाला दुसरं नाटक, मग मराठी नाटक, मग मराठी मालिका, ती देखील विनयचीच, चाळ नावाची वाचाळ वस्ती, आणि मग मराठी मालिका, ते मग हिंदी मालिका, मग ते हिंदी सिनेमा, असा तो काहीच एका रात्रीत घडलं नाही, खूप रात्री अशा गेल्या. आणि मग नाही, आता म्हणजे सुरुवातीला तू एखादा बोलताना असं म्हणाला की कोण बनेगाच्या निमित्तानं लोकांशी खूप वेगळ्या भेटता येतं, बोलता येतं, त्यांना समजून घेता येतं. पण खरं तर म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही बघतो तेव्हा नटांना हे केवढं एक काहीतरी असं मिळालेलं आहे त्यांच्या हाताशी की वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जाऊन ती भूमिका जगण्याचा आनंद त्यांना घेता येतो. तो बाकी आम्हाला कुणालाच ते स्वातंत्र्य किंवा ती गंमत नाही आहे त्याच्यामध्ये. तर जेव्हा अशा भूमिका आपण करतो
आणि जेव्हा त्यातनं बाहेर येतो नंतर, तर ती भावना काय असते? म्हणजे ती प्रत्येक भूमिका काहीतरी ठेवून जाती, काहीतरी घेऊन जाती. हो हो, म्हणजे आज समजा मी काय 60-70 महत्त्वाच्या, म्हणजे जरा अगदी लक्ष देऊन केलेल्या, म्हणजे कामं पुष्कळ केली आहेत, पण ज्या केलेल्या भूमिका आहेत प्रत्येक वेळेला त्या भूमिकेमध्ये माझं माझं काहीतरी सचिन खेडेकर म्हणून, व्यक्तिमत्व म्हणून, सवय म्हणून गेलेलंच असेल. पण त्यांच्या अनेक सवयी आहेत त्या भूमिकांच्या, ज्या माझ्यात राहिलेल्या आहेत आणि त्या आता मी नाकारू शकत नाही. म्हणजे अगदी बाह्य गोष्टी जरी म्हटल्या तरी शहनाज पटेलनी शिकवलेलं इंग्रजी त्या सिनेमात ते मला पुरलं आहे की अजून. म्हणजे सिनेमाला 15 वर्ष झाली आहेत आणि जे माझं इंग्रजी होतं आणि त्या सिनेमानंतरचं जे इंग्रजी आहे त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. किंवा आज एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी देखील, की एकच सीन 10 प्रकारे होऊ शकतो, दिग्दर्शकाच्या मनात हा प्रकार आहे, असा जो एक भाग असतो, की नाहीतर आता मी जे करेन तोच एक मार्ग आहे असं नाही आहे ते. तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या कालांतराने आणि सरावाने, म्हणून मी अनेक वेळा असं म्हटलंय की मी सरावाने नट आहे आणि हे सगळ्या खूप गोष्टी अशा, काय म्हणतात त्याला, रंगा गोडबोले म्हणतो तसं, की तू कोळी आहेस आणि तू कोळीष्टक विणतोस. तसं बहुधा आहे की नाही, पण हे आत्ता जे तू म्हणालास की भूमिका सुद्धा तुम्हाला काहीतरी तुमच्या अगदी. व्यक्तिमत्व, तर असे फार ठसठशीतपणानं तुला जाणवतं की ह्या भूमिकेमुळं आपल्यामध्ये आपण असे बदललो. हो तर असे काय, असं सांगता येईल तुला कुठल्या एखाद्या हो, भूमिका? म्हणजे शिवाजीराजे भोसले बोलतोय, तो जो दिनकर भोसले आहे, एकतर तो माझा आणि महेश मांजरेकर दोघांचा एक असा खूप राग आहे की आपण आपला आत्मसन्मान राखला नाही आणि आपल्या अंगावरनं माणसं चालून गेली. बरं, आता ऐकायला गेलं ना तर आम्ही अगदी घरच्यांचं ऐकलं नाही, गुरु म्हणून अनेक मंडळींनी सांगितलं त्यांचं ऐकलं नाही. तर म्हटलं की आपल्याला आता ऐकायला सुद्धा ना महाराज आले तर बहुधा आपण ऐकू, असं एक. तर तो अगदी इतका, आणि संजय पवारने ते लिहिलं होतं. मग त्यावेळेचा जो राग होता तो इतका मनस्वी होता की आपण आपल्या भाषेची लक्तरं काढली, आपण आपल्याच गोष्टींसाठी ठाम राहिलो नाही. मी म्हटलं तसं की नुसतीच बँकेत काय ह्या रस्त्यावरून त्या रस्त्याच्या बँकेत ट्रान्सफर झाली तर घरात अगदी सुतकाचं वातावरण की माझी ट्रान्सफर झाली, आपण इतकंही करता आलं नाही, असा एक खूप मनस्वी राग होता. तो सगळा त्या सिनेमात आला आहे. आणि त्यानंतर मला असं, किंवा आपण काकस्पर्श बघूया की काकस्पर्शमध्ये माझी हरीची भूमिका आहे आणि अत्यंत पुरोगामी 1930 सालातला तो माणूस की मंदिरात आता असं केलं पाहिजे, आपण असं केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्या भावाची पत्नी ती विधवा झाल्यानंतर तो असं म्हणतो ही घरातनं बाहेर जाणार नाही. आता आपल्याकडे म्हणताना मी असं म्हणत होतो की नाही मी हे काम कधीच करणार नाही, आणि अचानक कोणीतरी पैसे देतं आणि म्हणतो ही भूमिका करा, आणि आपण असं म्हणतो की आता कसं करणार, माझा भाग आहे. तर ही जी त्या हरीची तडफड आहे, अशी तडफड मी वैयक्तिक आयुष्यात अनेक वेळा केलेली आहे, दोन्ही बाजूला. आता हेही ॲक्च्युली करून बघितलं पाहिजे पण मला आता करता येणार नाही. तर असं प्रत्येक म्हणजे मला अजून आठवतं की मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, आजचा दिवस माझा आता याच्यात येतं. तर मी मुख्यमंत्री नावाचं नाटक आहे शिरवाडकरांचं. तर आम्ही शिरवाडकरांच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला गेलो होतो आणि जन्मशताब्दीला कौंतेयचं वाचन केलं होतं मी आणि रीमा लागूंनी, आणि फार मला आवडलेलं नाटक, 1952 सालचं नाटक आहे. तर आम्ही ते वाचन केलं. त्यावेळेला त्यांनी एक भटकळांनी पूर्ण संच काढला, 14 नाटकं आणि 5 कविता संग्रह, म्हणजे विशाखा आणि नटसम्राटपासून त्यांचे नाटक. त्याच्यामध्ये शिरवाडकरांचं मी मुख्यमंत्री नावाचं नाटक आहे, ते डॉक्टरांनी केलं होतं. डॉक्टरांच्या लमाणमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की ते काही फारसं चाललं नव्हतं वगैरे. तर त्या नाटकात असं होतं की ते स्वातंत्र्यपूर्व काळात त्या चळवळीतला एक माणूस मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेला विरोधी पक्ष इतका त्यांना नाडत राहतो. बरं, त्यावेळेला त्यांचं गांधींच्या तसबिरीशी खूप छान सॉलॉकीज होत्या, आणि त्याचा एक असा खूप माझ्या मनावर हे होता की राजकारणात अत्यंत सकारात्मक भावना असलेली किंवा कशात कुठल्या तरी प्रवाहातनं आलेली अनेक मंडळी असतात, पण आपल्याकडे चित्रीकरण नेहमी
नकारात्मक गोष्टींचं होतं, राजकारणातल्या लोकांचं. तर ते मला खूप आवडलं होतं नाटक, पण ते काही प्रयोग काही त्याचा करता आला नाही. आणि चंदू कुलकर्णींनी ते मला ऐकवलं, आजचा दिवस माझा. तर आता आजचा दिवस माझामध्ये तो हा जो चेहरा आहे हा पूर्णपणे ते मुख्यमंत्री गांधीजींच्या तसबिरीशी बोलतात तसे आहेत. आता त्याच्यामध्ये ती गोष्ट अशी आहे की त्यांच्या हातनं, मुख्यमंत्र्यांच्या हातनं एका ज्येष्ठ संगीत विशारदाचा अपमान होतो आणि ते मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात राहतं. आणि ते कशासाठी मुंबईत आले होते आणि त्यांच्यासाठी सचिवालय रात्रभर उघडं ठेवून सकाळी ते त्यांना घराची किल्ली देतात, असा तो गोष्टीचा भाग होता. तर मी अक्षरशः म्हणजे ते शिरवाडकरांचा जो मुख्यमंत्री नाटक आहे ते जे पात्र आहे ते असंच असं ह्या पात्रावर ठेवलंय. म्हणजे त्याला एक काहीतरी बॅकग्राऊंड आहे, काहीतरी एक माझ्या मनात आहे की जे इथं करता येईल. तर असा थोडासा काय म्हणतात उसनवारच, म्हणजे थोडीशी इथलं थोडंसं इथलं काहीतरी एक मिळावं. पण ते कसं आहे की भूमिका करताना अभिनेत्याला त्या गोष्टी तो घेतच राहील. पण अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यावर एखादी भूमिका म्हणजे स्वतःची छाप सोडून गेली. आता दिनकर भोसले हे एक झालं, पण तेही असं आहे की ज्या भूमिका किंवा ज्या भावना तुझ्या किंवा महेशच्या होत्या त्याच भावना त्यानं बोलून दाखवल्या. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या भूमिकेनं ते मनावर आणलं असं, मनावर ठसवलं असं नाही. पण त्या व्यतिरिक्त अशी कुठली भूमिका तुला सांगता येईल का की ज्या भूमिकेनं तुझ्या नकळत तुझं व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी बदल घडवले? हो, खरं म्हणजे मी अस्तित्वमधला जो तो माणूस आहे की जो त्या तब्बूला म्हणतो की तू काय, तुला काय आयडेंटिटी, तुला कुठलं अस्तित्व आहे, हे मी दिलंय तेच तुझं अस्तित्व आहे. तो सिनेमा खरं 2000 साली आम्ही केला आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वी. म्हणजे माणसं ज्या गोष्टींवर आत्ता बोलतात ते आम्ही 20 वर्ष आधी बोललो होतो. तर त्याचा आहे ना एक खूप मोठा इम्पॅक्ट माझ्यावरती आहे की आपण आपली पाहण्याची दृष्टी किती कोती आणि किती आत्मकेंद्रीय आहे याचं तो उत्तम उदाहरण होतं. म्हणजे आता आणि ते करताना सुद्धा महेशचं असं म्हणणं होतं की मी असं म्हणताना सुद्धा की ती म्हणते सुद्धा तब्बू त्याच्यामध्ये की मी तिथे होते तेव्हा वडिलांचं नाव लावत होते, इथे आल्यानंतर आता हे नाव लावते आणि ह्याच्या पुढे ही मी आता ह्या मुलाची आई म्हणून सुद्धा हा मुलगाही मला जा म्हणतोय. ते सुनील बर्वेचं जे पात्र होतं ती निघून जाते. तर तो जो भाग होता त्याचा माझ्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे त्या भूमिकेचा, की ह्याच्या पुढच्या आयुष्यात मी असा वागणार नाही. हा धडा तर त्यांनी मला अगदी 100% दिला. समानतेच्या आपण गप्पा करतो, आपण खूप गप्पा करतो, पण प्रत्यक्षामध्ये आपण खूप खोटारडं वागतो. मला तुमच्या कॅरेक्टर्सची ती रेंज खूप अमेज करते. म्हणजे मगाशी अभिजितनं उल्लेख केलेल्या भूमिका किंवा आता तुम्ही काकस्पर्शाचा विषय काढलात ते थेट तो सिंघम मधला त्या मुलीचा बाप. अरे किती ते मजेशीर होतं. त्याच्या नावापासून इतकं ते सगळं विचित्र आहे की ते म्हणजे जे सचिन खेडेकरांची जी इमेज आहे त्याच्या खूप वेगळं आहे. ते ठरवून केलं. नाही, हे मी खरं सांगू का, म्हणजे ना ह्या सगळ्याचं ओझं काही मी घेऊन फिरत नाही. आणि असं ओझं कोणीतरी मानलेलं नाही आणि कोणीतरी मला असं एक काहीतरी ऑफर केलं आहे ह्याची मला खूप गंमत वाटते. आणि म्हणजे मी त्याला म्हटलं सुद्धा होतं त्या रोहित शेट्टीला की तू एवढे चांगले गोलमाल वगैरे सिनेमा त्यांनी तू मला कधीच बोलवलं नाहीस आणि आता एक काहीतरी सिरियस सिनेमा तुझा काहीतरी कॉप आणि अशी गोष्ट आहे सिंघमची आणि त्याच्यामध्ये एकच एक विनोदी पात्र आहे जे माझ्या वाट्याला आहे. म्हणजे हे पण इतकी मजा आली की मला आज म्हणजे एक आणखीन एक वेगळी लोकप्रियता किंवा अनदर सेट ऑफ फॅन्स असा तो सिनेमा आहे. पण असे मी अनेक आपण अपघात नको म्हणूया, जाणीवपूर्वक मी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. म्हणजे आणि हा खरं ताडून पाहायचा खेळ आहे. म्हणजे आणि अनेक वेळेला लोकांनी सांगितलं काय जरूर होती पण का असं काही नाही. मी मणिरत्नमचे 2-3 सिनेमात काम केले छोटी, पण ते मणिरत्नम बरोबर काम करायचं होतं म्हणून. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा आता उल्लेख झाला, त्यात एक कॅरेक्टर दाखवलाय ते बॉलिवूडमध्ये त्याला मान्यता मिळावी म्हणून तो स्वतःचं मराठी नाव बदलतो आणि हिंदी नाव घेतो काहीतरी.
तर मध्ये एक मराठी अभिनेत्री बोलल्या होत्या की तुमचं मराठी असणं हे दुय्यमपणाचं मानलं जातं बॉलिवूडमध्ये, तुम्हाला घाटी म्हणून हिणवलं जातं. तर असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? कारण तुम्ही मराठीपेक्षा बॉलिवूडमध्ये जास्त त्यावर काम केलं. म्हणाली होती, कट्ट्यावर उर्मिलानं अच्छा. सांगितलं होतं की तिला तिच्या मराठी असण्याबद्दल फार हिणवलं गेलं आणि तिला काय भोगावं लागलं त्या काळात. नाही, आम्हाला काही भोगावं लागलं नाही. म्हणजे आम्ही काही असा आवाज आणला नाही की आम्ही मराठी नाही आहोत हे दाखवण्याचा. मी सातत्यानं असाच प्रयत्न केला आहे की मी मराठीच आहे नाही का नट, आणि मग मी हिंदी गेलो आहे. त्यांच्या बाबतीत त्या नेहमीच हिंदीत होत्या, पण माझ्या बाबतीत असं आहे की मी आधी मराठीच नट होतो आणि एक भाषा बदलावी म्हणून मी हिंदीत गेलो आहे. आणि जो काय तुमच्या वाट्याचा आहे तो सन्मान आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे महेश मांजरेकर म्हणतात तसं की महेशजी आपकी पिक्चर में सब मराठी लोक होते ना की हे, पण त्याचं जसं म्हणणं होतं की अरे पण म्हणजे वाईट आहेत का, चांगले आहेत म्हणूनच आहेत ना. म्हणजे आडनावाच्या शेवटी करच नाही, कधी अडचणीचं नाही ठरलं तुमच्यासाठी, किंवा त्याच्यामुळे कधीच नाही. दुय्यम वागणूक नाही मिळाली. छे, मी असं कधी विचार नाही केला सचिन कुमार करावं नाव. सचिनजी, आत्ता तुम्ही छोट्या पडद्यावर काम पण निवेदकाच्या भूमिकेत आहात. आता कुठला माध्यम खुणावतंय तुम्हाला? पुढचा अरे, स्टॉप हे कुठे OTT चं असेल? मला खूप आकर्षण वाटतं हल्ली. याचं कारण असं, मी देखील ह्या काळात खूप पाहिलं आणि मला असं वाटतं की आपल्याकडे सिनेमामध्ये खूप व्यावसायिक गणितं बांधावी लागतात. टेलिव्हिजनमध्ये TRP, मार्केटिंग, यंगर स्क्यू, हा एज ग्रुप वगैरे, मार्केटिंग ड्रिव्हन क्रिएटिव्हिटी वगैरे, अशा खूप नवीन नवीन टर्म्स आहेत. म्हणजे प्रेक्षकाभिमुख कलाकृती बनवाव्या लागतात, तुम्हाला पटोत न पटोत. मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्ममध्ये आता एक अशी उपलब्धी किंवा अशी एक सोय आहे की तुम्हाला तुमच्या मनासारखं क्रिएटिव्हली सॅटिस्फाईंग काम करता येतं, जे ठरवलं आहे त्या वेळेत करता येतं, खूप वेळ घेऊन काम करता येतं. बरं, पाहणारी जी मंडळी आहेत त्यांची संख्या असंख्य आहे, कारण आता त्यांना आपण असं सांगत नाही आहे की ह्या थिएटरमध्ये दुपारी 3ला 2:30ला किंवा ह्या वेळेला संध्याकाळी 9ला TV वर. ते आता त्यांची जी मनोरंजनाची हे आहे ते त्यांच्या माय एंटरटेनमेंट ऑन माय इक्विपमेंट, म्हणजे मी फोनवर, लॅपटॉपवर, घरी, मी कुठेही ते पाहणार आहे आणि मी माझ्या वेळेत पाहणार आहे. तर मला असं वाटतं की कुठलंही बंधन नसलेला प्रेक्षक आणि चांगली कलाकृती बनवण्याची कलाकारांकडे असलेली मुभा, अशी या दोन्हीची सांगड ह्या OTT प्लॅटफॉर्म्सवर झाली आहे. त्यामुळे ते मला अतिशय खुणावतं आहे. माझ्या वाटेल असं की फार मोठं आलेलं नाही, पण येईल. अशी आता कोणती भूमिका अजून करायची राहिली आहे, आणि असं कधी झालं आहे का की एखादी भूमिका बघून तुम्हाला वाटलं की ही तुमच्या वाट्याला आली असती तर मजा आली अरे, असती? खूप मला वाटतं असं मला बरेच वेळा वाटलं आहे. म्हणजे मला उद्ध्वस्त धर्मशाळाचा प्रयोग करायचा आहे आणि कोणी मला घेऊन करायला तयार नाही, ते मी स्वतःच करणार आहे. किंवा मला मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये शायलॉकचं काम करायचं आहे, पण ते अजून थोडंसं 10 वर्ष अजून जायला हवीत. तर तसं शायलॉक, तर अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे ज्या होऊ शकतं, पण अजूनही त्या, तर असं विशलिस्ट म्हणून खूप गोष्टी आहेत. एक 8 ते 10 वर्षांपूर्वी माझाच्या एका कार्यक्रमामध्ये, माझा 2020मध्ये तू आला होतास आणि मराठीबद्दल बोलला होतास. हो, आठवतंय मला. तर ते 2020 10 वर्षांनी काय होणार आहे. हां, तर आणि ते मध्यंतरी अधूनमधून ते व्हायरलही ते होतं. व्हायरलही होतं. करेक्ट. तर त्यावेळची तुझी जी भावना होती मराठीच्या बद्दलची, हो. महाराष्ट्राबद्दलची, मराठी संस्कृतीच्या बद्दलची, ती आज कायम आहे का त्यात बदल झालाय का? नाही, त्यात बदल झालाय. आता काय वाटतं तुला? नाही, आता मला असं वाटतं की आपल्याकडे जी भाषा आहे ती जगण्यासाठी, अर्थात ती जगवण्यासाठी, अर्थात आपल्याला ती बोलली पाहिजे, वाचली पाहिजे आणि अधिकाधिक त्याचा वापर केला पाहिजे. पण मी त्या भाषणात देखील म्हणालो होतो की ती टिकत नाही आहे, कारण ती व्यवहाराची भाषा नाही आहे आपल्यासाठी. आणि आता जे करमणूक क्षेत्र आणि जे मनोरंजन क्षेत्र आपण बोलतो आहे आणि मराठीची पिछेहाट झालेली बघतो आहे, त्याचं कारण त्या 10 वर्षातलं हेच आहे की आपण आपल्याकडे असलेल्या साहित्यकृती किंवा त्याच्यावरती कामच झालं नाही. आपल्याकडे मराठी चॅनल्स 10-10, 20-20 वर्ष आहेत, पण एखाद दुसरा पिंपळपान वगैरे, 1-2 अपवाद सोडले
तर त्या पुस्तकांवर आधारित मालिका किंवा असं काम अभावाने झालं, म्हणजे अगदीच झालं नाही असं मी म्हणत नाही, पण 10-10 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी हाताशी असूनसुद्धा आपल्याला नाही करता आल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की आता इतका भाषेचा हट्ट मीच धरला होता आणि मीच आत्ता असं म्हटलं ना की मी एक मराठी नट आहे, मी एका या सिनेमात तेलुगू सिनेमात काम केलं आहे, त्याचा हिंदी डब झालं आहे, ते एका नेपाळी माणसाने पाहिलं आहे. हा प्रवास मला अचंबित करतो. हे मला एकाच भाषेत राहून नसतं करता आलं, हे माझ्याही लक्षात येतं. मोकळं व्हायला पाहिजे आपण. हो. ज्यावेळी नटसम्राट आला होता त्यावेळी नाना पाटेकरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यावेळी ते असं म्हणाले होते की माझ्यामध्ये अभिनेता म्हणून जे काही आहे ते सगळं दिग्दर्शकाने माझ्याकडून काढून घेतलंय. हां. अशी तुमच्या आयुष्यातली कोणती भूमिका आहे का की जी भूमिका साकारल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता मला माझ्यातल्या अभिनेत्याला रिफिल करावं लागेल? नाही, आपण आता थोडीशी वेगळी अनॉलॉजी सांगतो. म्हणजे आपल्याकडे असं होतं ना की एखाद्या कलाकृतीमध्ये नटाचा जो भाग असतो तो खरं 10%च असतो. म्हणजे एक लेखक असतो जो 2-1 वर्ष ते लिहित असतो, म्हणजे दिग्दर्शकाचा त्याच्यावर 6 महिने संस्कार झालेला असतो. नट एके दिवशी सकाळी 9 वाजता येतात आणि त्यांना सांगितलं जातं हे इथं उभं राहा, हे ह्यांना सांगा, हा लाईट घ्या वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँकसारखं ही गाळलेली जागा भरा इतपत त्या नटाचा भाग असतो. तर त्या नटाला जर असं विचारलं की मग हे इतकं मोठं हिट झालं ह्याच्यात तुमचा भाग किती? नाही 10%. आपण 10%त इतका मोठा सक्सेस कसा मिळेल? तर नाही, ह्याच्यात काय मला 10 पडलेत, काहींना 2च पडलेत आणि ते नाही चाललेलं काम. तर ती जी एक जागा भरायची आहे ती आपण 100% क्षमतेनं भरायची आहे. आणि त्याच्या खूप वेगवेगळे भावनेच्या भरात आलेली विधानं आहेत आणि जी आपल्याला प्रत्येक वेळेला जस्टिफाय नाही करता येत. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं होत राहतं की अगदी खूप थकवलं या भूमिकेने, हे खरं आहे. आणि म्हणजे माझ्या बाबतीत मला काकस्पर्शेला खूप वाईट वाटायचं, नंतर खूप त्रास व्हायचा. पण त्यातनं पुन्हा बाहेर येऊन पुन्हा काहीतरी नवीन अशाची देखील सवय लागते. म्हणजे आम्ही त्या थिएटरमध्ये असं म्हणायचो ना की तो आत्ता स्टेजवर आहे आणि विंगेत एक्झिट झाली आणि त्यातला परिणाम गेला पाहिजे. तर तो असा विंगेतला माणूस वेगळा आणि स्टेजवरचा वेगळा. म्हणजे ती नटराजाची प्रार्थना म्हणून किशोरची कविता आहे एक सौमित्रची, त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की इतका खरेपणा येऊ दे की माझं मलाच विंगेतून स्वतःकडे पाहता येऊ दे. तर तसं येते की आपल्याला बाहेरून स्वतःकडे पाहता आलं पाहिजे. कवितांचा तुम्ही उल्लेख केला होता, कवितेचा उल्लेख झाला म्हणजे तर गुलजारांच्या कविता तुम्हाला विशेष प्रिय आहेत. आम्ही एक कार्यक्रम करतो मी आणि किशोर गुलजारांचा. आवडेल काही सादर करायला? एक मूड, एक कैफियत, गीत का चेहरा होता है. एक मूड, एक कैफियत, गीत का चेहरा होता है. कुछ सही से शब्द जड़ दो, मौजों से धुन की लकीरें खींच दो, तो नगमा सांस लेने लगता है, जिंदा हो जाता है. एक इतनी सी जान होती है एक लम्हे की, एक सांस जितनी. हाँ, कुछ लम्हे बरसों जिंदा रहते हैं. दिन कभी बूढ़े नहीं होते, उनके चेहरे पर झुर्रियां नहीं आती, वो चलते रहते हैं, पलते रहते हैं. सुनने वालों की उम्र बदल जाती है. सुनने वालों की उम्र बदल जाती है तो कहते हैं वो पहाड़ का टीला जब बादलों से ढक जाता था तो एक आवाज सुनाई दिया करती थी, ए अजनबी तू भी कभी. ते गाणं त्याच्यात. क्या बात आहे. तुमच्यात एक ना वेगळी एनर्जी आहे किंवा वेगळी पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे जेव्हा प्रश्न विचारला गेला की आणखी नवं काय करायचं ते सांगताना तुमच्या डोळ्यात जी चमक होती किंवा चेहऱ्यावरती जो आनंद होता ते सांगतं की तुमचं या पेशावर, अभिनय क्षेत्रावर नेमकं किती प्रेम आहे. अजून खूप पुढे जायचं आहे, बरंच काही करायचं आहे. त्या सगळ्यासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही अपेक्षा करतो की लवकरच एक खूप वेगळी 360 डिग्रीमध्ये बदललेले सचिन खेडेकर आम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. मनापासून आभार आज कट्ट्यावर आल्याबद्दल आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.
आणि यानंतर क्विक हिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सेराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरी टेलमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.